चला जाऊया. आलो ऑलमोस्ट आपण पप्पाची पळी बघावते. जाऊया आता स्टुडिओ मध्ये आलोय ना, आता जाऊया. नको, इथे श्रीमंत लोकांची 5 जण भेटतात. याचे पोछे मारतात ना. तो बघ पप्पा स्पायडरमॅन बघ. तो काय तिकडे स्पायडरमॅन हागायला बसला. हागायला कुठे बसलाय बाई तो. पोचच तशी हागायची. शुभ सकाळ मित्र परिवार, कसं काय सगळं ठीक ना? मी तुमचा लाडका ब्लॉगर इनात स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. बाबाजी की बूटी. आज आहे दिवस 58वा आपला 100 डेज ब्लॉग चॅलेंजचा. तर झोपून वगैरे उठलो 7:10ला, लगेच आंघोळ वगैरे केली, 7:30 वाजलेत. तर पहिला आपण चहा घेऊयात, पहिलं गणू बाप्पाचे पाय पडूयात. आणि बाहेर वातावरण पावसाचं झालंय, तर छत्री आज कॅरी करू बॅगेत. उगाच ओझं असतं, बट करूया कॅरी. तर आता लगेच चहा पिऊया. चहा वगैरे झाला, बाप्पाचे पाय पडलो. बघतो तर काय टी शर्टच उलटा घातलं. म्हणजे एवढी डोळ्यावर झोपला की काय कळतच नाही, टी शर्ट पण उलटे व्हायला लागलं. जाऊ द्या, चला आउटफिट घातलं. आजचा पूर्ण आउटफिट असेल क्रीम कलरचा स्वेटशर्ट आहे, त्यासोबत बॅगी ब्लॅक पॅन्ट आहे, वॉच घातला आहे. आणि आता डायरेक्ट आपण निघूयात, लॉकडाऊन जाऊयात विक्रोळी स्टेशन. आज आपण नशीब बघूया कसं आहे. छत्री तर नाही घेतलं, घरी खूप बॅग वजन झाली आहे. 2च लेक्चर आहे, मग आपण लायब्ररीमध्ये अभ्यासाला बसूया. आपले वया कंप्लीट करून घेऊ, टाईम वेस्ट करण्यापेक्षा. घरी येऊन तर टाईम वेस्टच होईल, तर लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करू. आता आपण आहोत माटुंगा स्टेशनला पोहोचलो. वगैरे घातलाय, उन्हाळा आहे थोडा, येऊन आलाय. तर चला आता जाऊयात. पहिला मित्र थांबलेत पुढे, चला जाऊ. माझ्या आज आधी आलेत पहिल्यांदा, मला थोडं लेट झालंय, तर चला. तर आज मस्त सगळे लवकर आलेले आहेत, आज मला लेट झालाय. अरे मित्र कुठे आहेत बाकीचे? वरती कुठे? आम्ही 10-15 मिनिटं लेट आहे, तर बघूया आता मॅडम आज घेते की नाही. सगळे जूनमध्ये चालतात तेव्हा. चला जाऊया. आज लेट झालाय थोडा. सर तर कशाला लेट झालाय यार? काय यार तुम्ही लेट करता गप, माझ्यामुळे काय पण थांबलेले तिथे. चला जाऊ. लेक्चर वगैरे झाले तर कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जाऊयात, जरा बुक वगैरे कम्प्लीट करू. बघू आता काय गर्दी असते कधी कधी, तर चला जाऊ लायब्ररीमध्ये, बघू कोण कोण आलंय. मित्र तर सगळे आता जात आहेत घरी, पण जाऊयात करायला अभ्यास. मी एकाची वही घेतली आहे, कम्प्लीट करून टाकू. तर 2 तास बसलो, लिहिलं सगळं. तर आईचा बोलावा आलाय, तर लवकर घरी जावं लागेल. आईने बोलवलं वाटतं, काहीतरी काम आहे. तर चला आता जाऊयात घरी. पाऊस पडतोय थोडा थोडा, छत्री आपण कॅरी नाही केली आहे, तर लगेच निघू. चला फटाफट. बस स्टेशनला पोहोचलो आहे, आता इथून ट्रेन पकडून आपण जाऊया ते घरी. चला, भूक पण लागली आहे. तू घरी जाऊन डायरेक्ट जेवूच, बाहेरचा अरबट चरबट नको. हे सुख एकदम वेगळं आहे, कोणच नाही बघू शकतात. गर्दीच नाही ट्रेनला एवढी फार काहीच. तर आता मस्तपैकी बसून टेकवली आहे, मऊ आहे फर्स्ट क्लासचा. आता डायरेक्ट जाऊयात विक्रोळी स्टेशन. आता आपण आलो विक्रोळी स्टेशनला, इथून आपण डायरेक्ट जाऊयात ऑटोनी घरी. तर गंधार भेटलेला डबा द्यायला गेलेला तो. तर आता आपण डायरेक्ट जाऊयात घरी. खूप थकलोय, भूक लागली आहे. चला फ्रेश वगैरे होऊन घरातल्या आउटफिटमध्ये आली, बघतो उलटा आहे का ना. आता सरळ घातलाय भाई, नाही तर काय सकाळी मस्त पैकी उलटा घातलेलं. तर आता जेवणासाठी आहे मुटकुची भाजी आहे, डाळ आहे, भात घेऊयात आणि चपाती खाऊयात. चला. गंधार बघा तिथे टाइमपास करतोय, बेरोजगार. अजून कॉलेज लागलं नाही, म्हणजे लागलंय त्याला, बट ते घ्यायला देत नाही पप्पा. चला आता जेवून घेऊया. जेवून वगैरे तर झालंय, थोडंसं आता आपण एक नॅप घेऊयात. खूप थकलोय आज, पण थोडंसं तो झोपावं लागतंच भाई. दिवसातून 1 तास तरी, म्हणजे सकाळचं दुपारच्या टायमिंगला. कॉलेजवरून आलो, खूप थकायला होतो. तर चला एक छोटासा नॅप घेऊ आणि मग अभ्यासाला बसू. खतरनाकवाली झोप लागलेली भाई, 2 तास झाले झोपलेलो मस्त. फ्रेश वगैरे होऊयात. पप्पाला बोलू जरा काहीतरी आण भाई खायला छोटं मोठं, खूप भूक पण लागली आहे. पप्पा आणेल काहीतरी खाऊ, पप्पा आणेल ते. चला ती फ्रेश वगैरे होतो पहिलं. पप्पाने मस्त वडापाव आणलेत, तर चला खाऊन घेऊयात, खूपच भूक लागली. फ्रेश वगैरे होऊन वडापाव आणले, तर वडापाव वगैरे खाल्ला. आता आपण अभ्यासाला घेऊया गपचूप, कारण की बुक देखील कंप्लीट करायची. एकच झाली आपली, 4 राहिलेत तसे. तर लगेच बुक वगैरे कंप्लीट करून घेऊ आणि अर्ध्या तासाने मग दिवा लावून घेऊ. तो तर काय पप्पा बोलतो चला आय प्लॅनेटला जाऊया, तर असं मी आय प्लॅनेटला चाललो आहे. RCTला चाललो. गंधार तिथे गेल्या, तिथे कपडे वगैरे चेंज केले, काय काय टी शर्ट घातले नॉर्मल. मला थोडं माझ्या फोनबद्दल थोडं काय विचारायचं आहे, 1-2 गोष्टी. वडीज वर चालू आहेत, तर बघू आता काय पप्पाचं काय म्हणणं आहे वगैरे, काय शेती नाही. ते चला आता जाऊया. इथून ऑटोनी जाऊ मोस्टली तरी,
तर पप्पा तयारी करतो. पप्पा निघालेलो. पप्पा बघा कसा येतोय. मी बघा रॅपिडो ओला बुक केलेली आहे. तर थोड्या वेळातच येईलच, 5 मिनिटावर दाखवत आहे. डायरेक्ट जाऊयात आर्ट सिटीला. आता मी बसलो आहोत ऑटोमध्ये. आता लगेचच पोहोचतो. पळापळी बघू शकतात, पुढे पुढे पळतोय. छत्री दोघांनी कॅरी केली नाही कोणीच. चला जाऊयात. आलोय ऑलमोस्ट आपण. हे पप्पाची पळापळी बघावत असते. आम्ही आता आलोय मॉलच्या एंट्रन्सला. तर चला जाऊयात. एवढी अशी गर्दी आहे की भाई अर्धी विक्रोळी किंवा मुंबई भाई मॉलमध्ये आली एवढी गर्दी आहे बघा. आज रविवार आहे. आलोय आय प्लॅनेट मध्ये. विचारपूस तर करून झाली आहे. तर आता आपण बघतोय आम्ही सगळं. तर मी आलेलो असं चालता चालता. पप्पा इथे झुडिओच्या इथे थांबलाय. तर एवढं काय माहिती नाही. झुडिओ चल जाऊया. आता झुडिओ मध्ये आलोय ना, आता काय जाऊया. हे नको, इथे श्रीमंत लोकांची 5 जण भेटतात इथे. याचे पोचे मारतात ना. कपडे त्याचे गोंडपाट आहे, त्यांना भेटायचे. तेच बरे. चला. हॉनेस्ट रिव्ह्यू तुम्ही बघू शकता झुडिओ बद्दल पप्पाने दिलेला आहे. पप्पा मागे चालतोय. तर जरा आता पप्पाला कापूया, खूप दिवसांनी भेटलाय. चला आता जाऊ. बघू आता कुठेतरी काहीतरी खाऊ. मॉल वगैरे मध्ये नको, मॉल वगैरे खाल्लं तर ते लॉस आहे. चला आता जाऊयात हळूहळू चालत चालत. इथे आम्ही आलेलो एंट्रन्सच्या इथे, एक्झिटच्या इथे. तो बघ पप्पा स्पायडरमॅन बघ. तो काय तिकडे स्पायडरमॅन हागायला बसला. जाग्याला कुठे बसलाय बाई तो. तरी पोजच तशी हागायची. घरी जेवायचं आहे म्हणून मी इथे लाईट खातोय. पाणीपुरी घेतली पप्पा आणि मी. तर पॉइंट नाही आहे मॉलमध्ये खाऊन, घरी जाऊन जेवायचं आहे तसंही. पाणीपुरी आणलेली आहे. पण आम्ही आलेलो आहे आता. डायरेक्ट आपण जाऊया घरी फटाफट. चला घरी जाऊन जेवायचं देखील आहे बाबा. आई घराच्या बाहेर काढेल. आता आपण आलो आहोत घरी. आता फ्रेश वगैरे होऊयात. पप्पा येतोय मागून. घरातल्या आउटफिट मध्ये आले. तर आज जेवणासाठी डाळ भात आणि भजी आहे. चला जेवूया. वगैरे झालं. तर आता झोपायचा टाइम आहे. 12 वाजले. उद्या लवकर उठून कॉलेजला देखील जायचं आहे. तर आजचा व्लॉगला आपण इथेच बाय बाय करूयात. आणि अशीच नवीन कंटेंट व्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा नक्कीच प्रयत्न करेन. जर का ब्लॉग येण्याला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. आज होता दिवस 57. आपल्याला 100 डेज ब्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचं आहे. तर आपल्याची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.